मागच्यांचे हात दिसत नाही. शेवट भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. भारत के संविधान दिवस पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का नमन। नागपुर में निकली भव्य संविधान पदयात्रा। संविधान दिवस के अवसर पर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्कूल ऑफ लॉ डिपार्टमेंट, स्टूडेंट डेवलपमेंट डिपार्टमेंट, स्पोर्ट्स एंड फिजिकल एजुकेशन डिपार्टमेंट, नेशनल सर्विस प्लानिंग डिपार्टमेंट और एनसीसी ने संयुक्त रूप से एक भव्य संविधान पदयात्रा निकाली। इस कार्यक्रम का नेतृत्व एग्जीक्यूटिव वाइस चांसलर डॉक्टर माधवी खोड़े चौरे ने किया। पदयात्रा में छात्रों, प्रोफेसरों और सामाजिक कार्यकर्ताओं का भारी उत्साह देखने को मिला। संविधान चौक पर सोशल जस्टिस डिपार्टमेंट के प्रिंसिपल सेक्रेटरी हर्षदीप कामले ने डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर संविधान निर्माता को श्रद्धांजलि अर्पित की। भारतीय जनता पार्टी के शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी ने भी संविधान चौक पहुंचकर डॉक्टर आम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण किया। कई सामाजिक संगठन एवं नागरिक समूहों ने भी संविधान चौक पर एकत्र होकर भारत के सर्वोच्च ग्रंथ संविधान को समर्पित भाव से याद किया। संविधान दिवस के मौके पर कॉन्स्टिट्यूशन फाउंडेशन और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर हेल्थ ऑर्गेनाइजेशन नागपुर द्वारा वॉक फॉर कॉन्स्टिट्यूशन का आयोजन किया गया। इस वॉक में शहर भर से लोग शामिल हुए और डॉक्टर आम्बेडकर के प्रति सम्मान व संविधान के मूल्यों की रक्षा के संकल्प के साथ आगे बढ़े। संविधान चौक पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के अनुयायियों की भारी भीड़ उमड़ी, जहां जय भीम और संविधान जिंदाबाद के नारों से वातावरण गूंज उठा। मेरा नाम प्रमोद रामाजी खांडेकर, लेहगाव, तहसील कामठी, जिल्हा नागपूर। आज संविधान दिवसानिमित्त समता सैनिकांमार्फत या संविधान चौकमध्ये मानवंदना देण्यात आली समता सैनिकांमार्फत। आणि आज संविधान दिन कानाकोपऱ्यामध्ये चांगल्या प्रकारे होत आहे आणि खेड्यापाड्यात शहरामध्ये सुद्धा होत आहे। संविधान दिनाचं आज बहुजन समाजाला समजू लागलं की संविधान काय आहे। संविधान नव्हतं तर मानवाजवळ बसू शकत नव्हता। आज संविधान लिहिल्यामुळे माणसाजवळ बसू लागला आणि या संविधानामुळे आज संपूर्ण समाज एकत्र होऊ लागला। समता सैनिक दलामार्फत संपूर्ण जगामध्ये आज मानवंदना देण्यात येत आहे आणि संपूर्ण देशाला संविधानाचं महत्त्व अधिकारी लोक कळवून सांगत आहेत। एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। आज नागपूर येथे संविधान चौकामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमलेला हा जनसमुदाय, रामटेक येथून आलेले प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी संविधान चौकामध्ये उपस्थित झाले आणि या प्रसंगी आम्हाला पत्रकार बंधू लाभले आणि त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी क्रांतिकारी गीताची कडवेजी तुम्ही सादर करावं अशी अपेक्षा केली। मी माझ्या क्रांतिकारी गीताला सुरुवात करतो। हा हो 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 अंगार विषमतेच्या तुळवून तो भीम गेला, ना घडणार जीवन अहो घडवून तो भीम गेला। वादळ जाती वादाचे अडवून तो भीम गेला आणि स्वतःची नाती तुमचे माझे अहो जुळवून तो भीम गेला।
कारण नाही अजून कोणी भीमा समान झाला. अरे हे भाग्य भारताचे जन्मास भीमाला, टक्कर दिली तयाने अथांग सागराला. तो एकटाच होता महापूर पोहून भीमाला. म्हणून म्हणायचे आहे तुलाल भीमाईच्या, तुलाल भीमाईच्या भारी लाखो हजारात, तुलाल भीमाईच्या भारी लाखो हजारात. चंदना समजी जला तो, चंदना समजी जला तो, साक्ष आहे संविधानात. डॉक्टर माधवी खोड़े चौरे, एग्जीक्यूटिव वाइस चांसलर ने कहा कि संविधान दिवस केवल एक औपचारिकता नहीं बल्कि यह संकल्प लेने का दिन है कि हम संविधान के मूल्यों, न्याय, समानता, स्वतंत्रता और बंधुत्व को अपने जीवन में उतारें. डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का मार्गदर्शन आज भी युवा पीढ़ी को सही दिशा देता है. यह पदयात्रा उसी जागरूकता का प्रतीक है कि हम सभी एक मजबूत संवैधानिक और प्रगतिशील भारत के निर्माण में अपनी भूमिका निभाएं. खरं तर आता भारतीय संविधानाचं देखील अमृत महोत्सव वर्ष पार पडलं आहे. तर संविधानाला 75 वर्ष झाले आणि त्याच्या अनुषंगाने विद्यापीठाने हे अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा एक भाग म्हणून आजची संविधान दिवसाची ही विशेष रॅली आहे. याच्यामध्ये हा काढण्याचा मूळ उद्देश हा की विद्यापीठ जे आहे ते भारताचे भावी नागरिक यांना घडवते आणि हा नागरिक जो आहे तो त्याचं नेहमी जे कर्तव्य राहील ते संविधानिकच असावं. आणि त्यामुळे संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये आणि संविधानामध्ये जी आपली मूल्ये आहेत ती सर्व मार्गदर्शक मूल्ये ही केवळ शासन किंवा प्रशासन किंवा ज्युडिशियरी आणि मीडिया यांच्यासाठी नसून ती पूर्ण प्रत्येक भारतासाठी आहे, भारतीयासाठी आहे. आणि त्याची सुरुवात ही विद्यापीठाच्या ह्या रॅलीपासून होते आहे. तर सगळ्यांनी ह्या संविधानिक मूल्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करावा. आणि संविधान हे हा एक जणू काही म्हणजे सुप्रीम लॉ ऑफ लँड तर आहेच, पण तो एक आपल्या सगळ्यांचा धर्मग्रंथ आहे. कारण तो भारतीयाला भारतीय होण्याच्या नागरिकाचा धर्म शिकवतो. तर त्या